ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आयराजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. कारण काय होतं की देव फक्त आपल्यासाठी या पृथ्वीवरती बसलेला नाहीये. कारण काय होतं, काही काही लोकांचे वारे बघितले, ते 15-15, 20-20 मिनिटं चालतात, खूप वेळ चालतात. पण ज्याची त्याची भावना आहे, ज्याची त्याची भक्ती आहे. परंतु मला जे पडतं ते मी आज तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. मला ज्याला आवडला त्यांनी व्हिडिओ पहा, ज्याला नाही आवडला त्यांनी सोडून द्या. तर नमस्ते भक्तांनो, आजचा व्हिडिओ हा वारं किती वेळ खेळतं आणि कधी कधी येतं हे पाहण्याची गरज आहे. तर म्हणून आपण हा व्हिडिओ आजचा बनवत आहे. तर मुळात म्हणजे आई जगदंबा, आई तुळजापूरची आई, आई काळूबाई ही भक्तांच्या रक्षणासाठी, संरक्षणासाठी, त्यांच्या घरामध्ये सुख शांतता देण्यासाठी ज्या त्या घरामध्ये वाऱ्याच्या स्वरूपाने संचार करते. आणि हा संचार केल्यानंतर तिला फक्त माझंच घर आहे का, किंवा तुमचंच घर आहे का, तर ती तुमची बांधिलकीची आहे का माझ्या बांधिलकीची आहे, की जेणेकरून तुमच्या अंगामध्ये तो 20-20, 25-25 मिनिटं, अर्धा-अर्धा तास खेळत राहते. तिला जगाचं कल्याण करायचं नाहीये का? का तिला फक्त तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे डोळे झाकून झोप, म्हणजे काय म्हणतात ना, खेळत राहायचंय? ज्यावेळेस आई जगदंबा येते शरीरामध्ये, आई काळूबाई शरीरामध्ये येते, ही एक क्षणिक काही कालावधीपुरतीच असलेली एक झुळूक आहे. ती आल्यानंतर हृदयाची धडकन, काय ती हृदयाची धडकन, त्या हृदयाच्या धडकणीमध्ये कोण बसलेलं असतं माहिती आहे तुम्हाला? हृदयामध्ये कोण बसलेलं असतं? तर हृदयामध्ये आपल्या लक्ष्मीचा वास असतो. हृदयामध्ये त्या कमला भवानीचा वास असतो. आपल्या ती धडकन पूर्णपणे बंद होऊन जाते. आपल्याला काही सुचत नाही आणि ज्या त्या देवीच्या पद्धतीने तिच्या तालावरती आपण खेळत राहतो. पण खेळत राहिल्यानंतर पण नुसतंच खेळत राहणे, किती पण खेळायचं. आणि मग किती पण खेळत असताना मला म्हणायचं आहे की जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटं हा देवीचा संचार असतो. तो पण खूप झाला म्हणजे एक झुळूक आहे हो, ती एक वार आहे, आलं आणि गेलं. बाकी येतं सगळ्यांना माहिती, की सगळ्यांना दिसत असतं म्हणून, सगळ्यांना कळत असतं. परंतु ज्या वेळेस आदिमाय शक्ती आपल्या शरीरावरती हावी होते, त्यावेळेस ती क्वचित काही सेकंदाची असते. दुसरी गोष्ट, काही काही लोकांचं मी हे पण पाहिलं, की अजून वारे खेळतात, स्वतःला मोठे गुरुवर्य समजतात, परंतु वेताची काठी कोणच्या हातामध्ये आणि कशी घ्यायची हे सुद्धा माहिती नाहीये. कारण वेत सुद्धा उलटे खेळतात. आता मला वेताचं उदाहरण द्यायचं कारण असं झालं, की काय म्हणतात ना, भोंदूगिरी नको. आज गल्लीबोळामध्ये उठून गुरु व्हायला लागलेत आणि गुरु कार्य करतायत त्यांचे, पण तुम्ही भोंदूगिरी नका करू. आई फिरताना कशी फिरते तर उलटी फिरते, डावीकडनं उजवीकडे फिरते, उजवीकडनं डावीकडे नाही फिरू शकत. म्हणजे जे चाललंय ना, म्हणजे ती स्वतःलाच गुरुनेच उलट करून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे वारं पण उलटच फिरणार ना. मग ते कार्यक्रम सगळेच उलटे चालत जातात. काय दुसरी गोष्ट, वेत खेळताना उजव्या हातामध्ये जी वेताची गाठ आहे ती गाठ आली पाहिजे. कित्येक जणांचं बघितलं मी, की वेत कशा पद्धतीने घ्यायचा, गोफण कशा पद्धतीने घ्यायची आणि कशा पद्धतीने खेळायचं, चाललंय आणि स्वतःला आपलं गुरुवर्य समजायचं. आजपर्यंत यांना हे माहिती आहे का, की आई काळूबाईला काळं वस्त्र चालत नाही आणि सर्रास शरीरावरती, अंगावरती काळे कपडे घालतात. काय होतं? काळे कपडे घालतात म्हणजे जो वारं जे आहे, हे जे काय म्हणतात ना, तो सात्विक भावाने, प्रेमाने आणि भक्तीने ते शरीरामध्ये संचार करतात. मग मला फक्त एवढंच वाटतं, की मला तुमच्या समोर खरं मांडावं, सत्य मांडावं. खूप काही काही गोष्टी दिसतात हो डोळ्यांना, आणि मला तर एवढंच कळतं, की मला तामसी शक्ती प्रसन्न करायची काहीही गरज नाहीये.
किंवा त्याचा विचार करत नाही. माझी आई काळी मांढरची काळी माझ्या सोबत आहे. माझे धावजी पाटील बाबा माझ्या सोबत आहे. मांगीर सोबत आहे. गुंजीबा आहे. मसोबा आहे. गंगाराम बाबा आहेत. आई मंडाई देवी आहे. तुळजापूरची तुळजाभवानी आहे. येरमाळ्याची येडेश्वरी आहे. पण हे जे बघतो ना मी, लोकांचे कवर वारे खेळतात. काही कशाही पद्धतीने खेळतात. नाही हो, असं नाही. आणि काही काही लोकांना तर गुरुमंत्र पण दिले नाही. ते वारे तर तसेच खेळत राहतात. चला खेळत राहू द्या. गुरूंना विचारलं तर वेगवेगळे प्रश्नांची उत्तर देतात. मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, कारण त्यांचा तो काय फॅक्ट असेल, कारण त्यांची परंपरा काय असेल, ती वेगवेगळी परंपरा असते. परंतु मला एकच सांगायचं की वारं ज्यावेळेस संचार येतो, तर अंबाबाईचं वारं खेळताना या पद्धतीने ज्या पद्धतीने खेळतं, तर ते वारं असं का खेळतं? तर ती तिची परडी जी आहे, ती परडी हातावरती घेतल्यानंतर हातावरती घेतल्यानंतर ती त्या आविर्भावाने परडी हातामध्ये घेतल्याचा आविर्भाव घेऊन ते वारं संचार करत असतात. आजपर्यंत माहिती नसेल तर माहिती करून सांगतो, की आपल्या बोटांमध्ये, या आपल्या तळव्यांमध्ये आई अंबाबाईचा वास आहे. याच्यामध्ये काम करतं कोण माहिती आहे? याच्यामध्ये देवी जी आहे ना, ती आई जगदंबा आहे अंबाबाई याच्यामध्ये. बाकी सर्व केसांपासून तर पायाच्या शरीरापर्यंत मी सांगितलं तुम्हाला, की प्रत्येक एक देवी बसलेली आहे. काय त्याच्यामुळे हे जे अंबाबाईचं वारं असं खेळतं, ते हे हात जे आहेत हे जगदंबेचं, अंबाबाईचं, त्याच्यामध्ये ती विराजमान आहे हातामध्ये. म्हणून अंबाबाईचं वारं त्याच्यामध्ये खेळतं. आणि हे माहिती नसेल, मला माहिती आहे की काही लोकांना प्रश्न पडला असेल, या खरं बोलतोय का खोटं बोलतोय काय. तर आई अंबाबाई ही आपल्या हातांच्या बोटात आहे का नाही, हे जर पाहायचं असेल, तुम्ही सप्तशती, ठीक आहे, तो ग्रंथ वाचा. त्याच्यामध्ये देवीच्या वर्णनांचे रूपाचे वर्णन केलेले आहे की शरीरामध्ये कोणत्या अवयवामध्ये कोणती देवी बसलेली आहे. म्हणून मला सांगायचं एवढंच होतं की ज्यावेळेस संचार येतो ना, हा संचार एक झुळूक असते आणि एक ती ठराविक काळापुरती असते, मर्यादित असते, ना की ती अर्धा अर्धा एक एक तास संघामध्ये खेळते. काय आणि असा संचार जो आहे, त्याला आपण संचार म्हणू शकत नाही. त्याला आपण, तो सगळा भोंदूगिरीचा प्रकार आहे असं मी डायरेक्ट सांगतो. कारण मी देवाचा माणूस आहे, पण जे पटत नाही ते तुम्हाला तोंडावरती सांगतो. संचार येणं म्हणजे ही एक देवीची झुळूक आहे. ज्या पद्धतीने शरीराला एखादा हवेची झुळूक आली आणि शरीराला स्पर्श करून गेली, त्याच पद्धतीने आई अंबाबाई, आई काळूबाई, आई लखाबाई शरीरामध्ये येते, एक तिचा खेळ दाखवते. काय संकट असेल, अडचण असेल, गाऱ्हाण असेल, ते सोडवते आणि ती तिच्या जागेवरती स्थानबद्ध होते. म्हणजे अशा पद्धतीने हे वारं किती वेळ खेळलं पाहिजे, तर वारं हे काही सेकंदाचं आहे, काही मिनिटांचं आहे, पण ते अर्धा अर्धा तास, एक एक तास वारं खेळत नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मला एका जणाने प्रश्न पण विचारला होता की सिरियलमध्ये, कोणत्या सिरियलमध्ये वारे येताना दिसतं. मला हा कदाचित, तो जर व्हिडिओ पाहत असेल तर त्याच्यासाठी मला सांगायचंय की मी अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की वारं हे जात बघून जर यायला लागला, ठरवून जर यायला लागलं, तर मग काय म्हणतात ना, आज तुम्ही नेते वाटून घेतले, आता देव वाटून घ्यायची कामं चालू केलेत. म्हणजे मला एवढंच सांगायचंय की आज देव सिरियलमध्ये जर आला किंवा पिक्चरमध्ये जर आला, तर तो माणसाच्या अंगात येतो का? कारण देव मान्यता आहे आणि देव ही भक्ती आहे. देव ही श्रद्धा आहे. काय? देव ही आई आहे, जिथं कोणाचाही विलाज चालू शकत नाही. ती काय म्हणतात ना, निराकार निर्गुण आहे. तिला आकार नाहीये. की तुमचा कॅमेरा, सेटिंग, पिक्चर, सिरियल हे पाहून नाही येणार आहे ती. ती आहे ना, तिला जिकडे जावंसं वाटलं तिकडे जाईल. आजपर्यंत कोणचा कॅमेरा असा नाहीये की जो हवा आहे ना, हवा कैद करू शकलाय. तशी ती आई जगदंबा आणि आई काळूबाई आहे, आई येडेश्वरी आहे. आदिमाया सती आहे, आदिमाया शक्ती पार्वती आहे. तिला ज्या पद्धतीने हवा कैद करू शकत नाही ना,
ठीक आहे तुम्ही भरू शकता, पण कॅमेऱ्यामध्ये कैद नाही करू शकत तुम्ही तिला. त्या पद्धतीने ती आहे. आतमध्ये श्वास जातो शरीरामध्ये, फक्त श्वास घेतलेला कळतो, पण श्वास जाताना दिसतो का? एखादा पदार्थ तोंडात घालताना अन्न दिसतं आपल्याला, तो पदार्थ दिसतो आपल्याला. पण आत काय चाललंय? आतमध्ये जो प्राणवायू जातो ना, त्या प्रत्येक नाकपुडीमध्ये सुद्धा देवी बसलेली आहे. तर हे सप्तशतीमध्ये आहे. ज्यांना अनुभव घ्यायचा आहे, वाचायचं त्यांनी वाचा. परंतु देव हा सिरियल, टीव्ही, ड्रामा याच्यामध्ये आला म्हणूनच माणसाच्या अंगात येतो. हे आत्ताचे निर्माण केलेले साधनं आहेत. त्याच्यामुळे चला, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणि मुळात म्हणजे देव मी पहिल्यापासून सांगत आलोय, की ही एक झुळूक आहे. अर्धा-अर्धा, 1-1 तास तुमच्या बापाचा नाहीये आणि माझ्या बापाचा नाहीये. तो कवरही खेळायला आणि उड्या मारायला. आणि असा सर्व हा ढोंग्यांचा बाजार चालू आहे. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. धन्यवाद. बाय बाय.